पाहत आहात न्यूज मराठी 15। ठळक बातमी, विचार नवीन। गेल्या 10-15 वर्षापासून वाघनगर वासियांना पाण्यासाठी खूप त्रास लागत आहे। आता आपण असं म्हणतो पाण्यासारखं पुण्य नाही, परंतु पाण्याचा जे पाणीपुरवठा मंत्री आहे त्यांच्याच मतदारसंघात जर अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल। तिथे प्रत्यक्षात जे राहतात आमचे महानगरचे युवक अध्यक्ष अडकमोलजी यांना आपण विचारू शकतात की तिथली भयंकर परिस्थिती काय आहे। आताच आम्ही कलेक्टर महोदयांना निवेदन दिलेलं आहे, जो वाघनगर वासियांचा एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। कारण महानगरपालिका हद्द आणि त्याला लागूनच असलेला आमचा वाघनगर परिसर आहे। या ठिकाणी कमीत कमी 15 दिवसाच्या नंतर पाणी दिलं जातं, तेही तटपुंजा स्वरूपात दिलं की लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळत नाही। आणि विशेष म्हणजे हा जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ जे 12 वर्षापासून आता पाणी पुरवठा मंत्री आहे, पाणी पुरवठ्याच्या मंत्र्याच्या मतदारसंघातच एवढं भीषण टंचाई आहे, फक्त लोकांना ते दिसत नाही। आज सर्व वाघनगर वासियाच्या वतीने मी कमीत कमी 1000 ते 1200 लोकांच्या सह्या घेऊन आज आम्ही ठराविक लोक या ठिकाणी उपस्थित राहून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहे। जर या निवेदनाची दखल नाही घेतली गेली तर कमीत कमी 5 ते 10 हजार लोकांना घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिस, पाणी पुरवठा मंत्र्यांच्या घरावर धडक मोर्चा काढणार आहोत। आणि त्यानंतरही त्यांनी दखल नाही घेतली तर शेवटचं आमरण उपोषण कलेक्टर साहेबांच्या ऑफिस समोर आम्ही करणार आहोत। आणि शेवटच्या दिवशी 5 ते 6 दिवसानंतर आम्ही हा प्रकार सुजात आंबेडकर आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या कानावर पण घालणार आहोत। जर याची दखल नाही घेतली गेली तर साहेबांच्या हातामध्ये आम्ही हा प्रश्न देणार आहोत, हा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत। मी मनोज अडकमोल, युवा महानगराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी। ठळक बातमी, विचार नवीन।